बरं, यावेळची महापालिकेची लढाई ही केवळ ईव्हीएम वरती नाही, तर ती आहे जागा वाटपाच्या टेबलवर. महायुती असो की महाविकास आघाडी, दोन्ही बाजूंनी जागांच्या वाटणीवरून रस्सीखेच सुरूच आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या आहेत, मात्र अजूनही महाविकास आघाडी असेल की महायुती यांच्यातील जागा वाटपाचं चर्चेचं गुऱ्हाळ मात्र अजूनही संपलेलं नाहीये. बैठकांवर बैठका आणि चर्चांवर चर्चा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये सुरूच आहेत, मात्र अद्याप काही जागा वाटपाचं समीकरण जुळलेलं दिसून येत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी खास करून बैठका सुरू आहेत. महायुतीमध्ये भाजपचा मोठा भाऊ म्हणून दावा कायम असताना एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आपापल्या बालेकिल्ल्यांसाठी आग्रही आहे. दुसरीकडे विधानसभेच्या पराभवानंतर महाविकास आघाडीसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. जागा वाटपाचा सर्वात मोठा तांत्रिक पेच हा निकषांवरून आहे. भाजपनं विधानसभा निवडणुकीतील मताधिक्य हा निकष लावण्याचा प्रस्ताव दिलेला आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी ज्या त्या प्रभागातील विद्यमान नगरसेवक ज्या पक्षाचा ती जागा त्या पक्षाला देण्याचा आग्रह धरलाय. या दोन निकषांमधील सुवर्ण मध्य साधण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आता आपण थोडंसं मुंबई पॅटर्नवरती बोलणार आहोत. मुंबई पॅटर्नवरती विशेष समिती असेल, कारण मुंबई महानगरपालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी विशेष समन्वय समिती नियुक्त केलेली आहे. ठाकरे बंधूंची युतीची घोषणेमध्ये अजूनही ती झालेली नाहीये, तर तिथेच जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं असून लवकरच युतीची घोषणा केली जाईल असं म्हणणं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचं आहे. तर तिकडे दुसरीकडे महायुतीतूनच मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवली जाईल असं म्हटलं जात असलं तरी 277 जागांपैकी फक्त 150 जागांचा तिढा अद्यापपर्यंत सुटल्याचं वृत्त आहे. 77 जागांवर महायुतीमधील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा काही एकमत होत दिसत नाहीये आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये 150 पेक्षा अधिक जागा लढवण्याचा निर्धार अधिक भारतीय जनता पक्षानं केलेला आहे. तर 125 जागांवर आमची तयारी असल्यास शिवसेनेनं ठामपणे सांगितलंय आणि त्यामुळे जागा वाटपाचा हा तिढा नेमका केव्हा सुटणार आहे असा प्रश्न महायुतीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना देखील पडलेला आहे. दुसरीकडे काँग्रेसनं मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिलाय. कुणाचीही मदत न घेता यावेळी 227 जागांवर उमेदवार लढवण्याची तयारी काँग्रेसनं दर्शवलेली आहे. मुंबई पाठोपाठ मुंबई पॅटर्न आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आपण बोलूया थोडं ठाण्याकडे. ठाण्यातही चित्र अस्पष्ट आहे. तर मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुती नेमकं काय करणार आहे याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये. ठाणे महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा जोर आहे, मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत महायुती न करता स्वबळावर भाजपनं निवडणूक लढवावी असं ठाण्यातल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मत आहे. मात्र ठाण्यात महायुतीतूनच निवडणूक लढवली जाईल असा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा निर्णय झालेला आहे. तर तिथेच ठाकरेंची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर पक्ष मिळून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीची तयारी ठाण्यामध्ये करताना पाहायला मिळते. त्यानंतर महत्त्वाची लढत असेल ती पुण्यामध्ये, कारण पुण्यातही जागा वाटपाचा तिढा सुरूच आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे, मात्र अद्याप कोणत्याच पक्षांकडून उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाहीये. पुण्यामध्ये महायुती होणार आहे का, महाविकास आघाडी अशी चर्चा सुरू आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही एकत्र महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जाणार आहे, मात्र अद्याप त्यांच्यातही जागा वाटप पूर्ण झालेलं नाही आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचाही अद्याप काही ठरताना दिसून येत नाही आहे. महाविकास आघाडीमध्ये फक्त बैठकांचं सत्र सुरू आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये अजित पवार हे एकत्र लढणार नाहीयेत, त्यामुळे अजित पवार पुण्यामध्ये महाविकास आघाडी सोबत किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत एकत्र लढण्यासाठी चाचपणी करताना दिसून येत आहेत. तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांसंदर्भात बैठका देखील सुरू आहेत, मात्र अद्यापही जागा वाटप ठरलेलं नाही अशी परिस्थिती सध्या तरी पुण्यात निर्माण झालेली आहे. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी स्वतः प्रशांत जगताप यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत जगतापजी, अजूनही राष्ट्रवादीचं नेमकं काय
हे ठरताना दिसून येत नाहीये. अनेक प्रकारच्या बातम्या आमच्या सगळ्यांसमोर येतात, त्यामुळे मतदारांमध्ये देखील संभ्रमाचं वातावरण निर्माण होत असल्याचं दिसतं. मात्र राष्ट्रवादीमध्ये अजितदादांबरोबर जाण्यासंदर्भातला जो वेगळा प्रयोग होण्याची शक्यता आहे, त्या संदर्भातल्या बातम्या आम्ही पाहतोय. मला त्या संदर्भातला आपला खुलासा हवाय की राष्ट्रवादीची नेमकी चाचपणी काय सुरू आहे, कशा प्रकारचा फॉर्म्युला असू शकतोय आणि कशा प्रकारे महापालिका निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी तुमच्या पक्षाची रणनीती आणि तयारी सुरू आहे. मी आजच आता मुंबईला होतो, सकाळी मुंबईवरून आता येताना मी वाटेत एका ठिकाणी थांबलेलो आहे. ऑन दी वेज तुमच्याशी मी या ठिकाणी संवाद साधतोय. नक्की. आदरणीय पवार साहेबांच्या निवासस्थानी मी म्हणजे आदरणीय सुप्रियाताई असतील, मान्य जयंतरावजी पाटील असतील, मान्य शशिकांतजी शिंदे असतील, मान्य रोहितदादा असतील, मान्य अनिलजी देशमुख साहेब असतील, मान्य राजेशजी टोपे असतील, मान्य हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील, जितेंद्रजी आव्हाड साहेब असतील, ही सगळीच मंडळी होती. एकूणच महाराष्ट्रातल्या आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भात साधक बाधक चर्चा झाल्या. ह्या काय फक्त पुणे महापालिका किंवा पिंपरी चिंचवड यावर चर्चा नाही झाल्या. 1-2-2.5 तास बैठक चालली. या बैठकीमध्ये कालच्या नगरपालिका नगर परिषदांच्या निकालांचा सुद्धा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर येणाऱ्या महापालिकेत कसं आपण जायचं या संदर्भातली सुद्धा वस्तुस्थिती मांडण्यात आली. आज ज्या काही दिवसभरामध्ये बातम्या चालू आहेत, ह्या सगळ्या एकूणच कुठल्या आधारावर मला काही कल्पना नाही. शेवटी अजितदादांच्या पक्षाच्या एखाद्या नेत्याने काय स्टेटमेंट द्यावं हा आमचा त्याच्यामध्ये कुठेही नका लक्ष घालण्याचा काही विषयच नाही. त्यांनी ते स्टेटमेंट देणं त्यांना मुभा आहे. पण या संदर्भात माझ्या पक्षाकडून उद्या संध्याकाळपर्यंत फार तर परवा दुपारपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष म्हणून किंवा महाविकास आघाडी म्हणून योग्य ती नक्की घोषणा होईल. या संदर्भामध्ये आमच्या नेत्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे या उद्या पुणे शहर कार्यालयामध्ये येत आहेत. जे आमचे इच्छुक उमेदवार आहेत, माजी नगरसेवक आहेत, यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. या ठिकाणी कशा प्रकारे आपण जागा वाटप करायला हवं, नेमकी निवडणुकीची तयारी काय तुमची झालेली आहे या संदर्भात त्या स्वतः लक्ष घालतील. आमचा जो काय मॅनिफेस्टो तयार आहे या संदर्भातली एकूणच ते साधक बाधक चर्चा करतील आणि आम्ही पुढे जाऊ. पण आजच्या ज्या काही दिवसभराच्या चर्चा आहेत त्या कुठल्या आधारावर त्याची मला काही कल्पना नाही. पण आमचा या संदर्भात सर्वस्वी निर्णय आमचे श्रद्धास्थान या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य पवारसाहेब घेतील. त्याच्यामुळे आजपर्यंत म्हणजे यावेळी अखेर तरी आमच्या पक्षाकडून कुठल्या प्रकारच्या अशा प्रकारची अधिकृत घोषणा नाही, किंबहुना आमच्या पक्षाकडून दादांच्या पक्षाला किंवा दादांच्या पक्षाकडून आम्हाला कुठल्या प्रकारचा अधिकृत प्रस्ताव दिलेला पण नाही आणि आलेला पण नाही. बरोबर आहे. तुमच्या बोलण्यामधून एक तथ्य स्पष्ट होताना दिसतंय की कपोलकल्पित या बातम्या समोर येताना दिसत आहेत का. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे लढणार असल्याचंही बोललं जात आहे आणि अगदी काही क्षणांपूर्वी सूत्रांनी आमच्यापर्यंत जी माहिती दिली होती त्या माहितीनुसार एक गोष्ट आणखी बोलली जाते, ती म्हणजे की अजितदादांना महाविकास आघाडी सोबत घेऊन या निवडणुकांना सामोरं जाण्याचं आणि भाजप विरोधात लढण्यासाठी तयार करत असल्याच्या देखील चर्चा आहे. यामध्ये कितपत तथ्य? या ठिकाणी सन्मान्य अजितदादांनी शेवटी या राज्यामध्ये 30-35 वर्ष त्यांचं सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये किंवा आमदार आणि मंत्री म्हणून कामकाज आहे. ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी बोलू शकतात. शेवटी सभागृहात प्रत्येकाने एकमेकांबरोबर कामकाज केले. त्या अनुषंगाने ते काँग्रेसचे नेते मान्य सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांशी बोलले असतील तर तो त्यांचा त्या दोघांचा अंतर्गत भाग आहे. कारण की काँग्रेस हा आमचा नैसर्गिक मित्र पक्ष आहे, महाविकास आघाडीतला एक प्रमुख घटक आहे. त्यांची एकूणच नका सगळी मतं जाणून घेऊनच आम्ही पुढे जाऊ. आज तरी म्हणजे काल रात्री पण आम्ही म्हणजे आज पहाटेपर्यंत 2 वाजेपर्यंत आमच्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्ष म्हणजे काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष असेल, आमच्या तिघांच्याही एकत्रित जागा वाटपाच्या चर्चा चालू होत्या. काही फेऱ्या आमच्या नका पार पडलेल्या आहेत. 8 पैकी 5 मतदारसंघाचे जवळजवळ जागा वाटप ही निश्चित झाली. पुढचे 3 मतदारसंघ राहिलेले आहेत. मला खात्री आहे या सगळ्या संदर्भामध्ये आजही पक्षाकडून मला त्या संदर्भात सूचना दिल्यात की तुमची जी काही चर्चा झाली असेल त्या चर्चेच्या अनुषंगाने रिपोर्ट तुम्ही मुंबईला पाठवा. त्याप्रमाणे पक्षश्रेष्ठी योग्य ते निर्णय घेतील. आणि आम्ही तर क्लिअर सांगतो की आम्ही पवार साहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. शेवटी पवार साहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयाला तो निर्णय स्वीकारायचा अशा प्रकारची मानसिकता आमची आहे. पण आज अखेर सुद्धा माझ्याबरोबर जी विचारणा झाली ती महाविकास आघाडी म्हणून झाली हे मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. नक्कीच प्रशांतजी, खरं तर तुम्ही स्वतः या बैठकांना सकाळपासून लक्ष देऊन आहात. वेळात वेळ काढून तुम्ही या प्रवासादरम्यान देखील आमच्यासाठी थांबलात, आमच्या प्रेक्षकांसाठी थांबलात आणि त्यांच्याशी थेट संवाद साधला की या सगळ्या बैठकांचं नेमकं फलित काय आहे आणि इनसाइड स्टोरी यातली काय आहे हे आमच्याबरोबर सांगितलं आणि अनेक बातम्यांना तुम्ही थेट फुल स्टॉप दिलाय. त्यासाठी आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर यात संपूर्ण प्रकरणासंदर्भामध्ये चर्चा करत असतात.